हाय एव्हरीवन. मी तुम्हाला आज एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे छाया, पण मी त्यांना छायाताई असं म्हणते. त्यांच्या माझी ओळख प्रत्येक वर्षाची माझे झाले होते असंच एका काही कारणामुळे. तिथं त्यांनी मग माझं ओळख झाली. मग तिथं त्यांनी माझं कॉन्टॅक्ट नंबर घेतलं, मी त्यांचं घेतलं. त्यातच आमचं मग बोलणं चालणं, कधी कधी कॉल मेसेजवर असं बोलणं चालणं होत होतं अजून. आणि त्या व्यक्तीबद्दल मी का सांगत आहे म्हटलं तर ती व्यक्तीच ओळखून फक्त 1 वर्ष झालं, पण 1 वर्षात त्याने असा एकही दिवस नाही की मला गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट असं पाठवलेलं नाही. आणि स्टेटसवर व्हॉट्सअपला स्टेटसवर असू दे किंवा इंस्टाला स्टोरी असू दे, पहिला त्यांचं लाईक कमेंट मला पाहायला येतं. खरंच ती खूप व्यक्ती गोड आहे आणि त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे. मला खूप आवडतात त्या. आणि त्यांचं आमच्या दोघींचे एकत्र फोटो नाही आहे, पण मी त्यांचा फोटो मात्र या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. खरंच खूप व्यक्ती खास आहेत आणि एका वर्षात मला त्या व्यक्तीबद्दल खूप आदर आणि अभिमान वाटतो की एका वर्षाच्या नात्यात त्यांनी एकदम एवढं प्रेम निर्माण केलं की मला त्यांच्याबद्दल खूपच आदर वाटतो. अशी व्यक्ती भेटणं आपलं भाग्य किंवा नशीब लागतं. तेवढ्या वेल एज्युकेटेड असून मोठी फॅमिली त्यांची आहे, तरी पण तेवढ्यातून त्यांनी कामकाजामध्ये त्यांनी वेळ काढून मला गुड मॉर्निंग व कधी कधी कॉल मेसेज करत असतात. खरंच मला ती व्यक्ती खूप आवडतं. आमची पण क्लासमेटचे वगैरे मैत्रीण आहेत, त्यांच्यामध्ये पण आमची मैत्री खूप बॉन्डिंग आमचं आणि मैत्री खूप छान आहे. तरी पण तो भाग वेगळा, हा भाग फक्त 1 वर्षाच्या मैत्रीचा विषय आहे. म्हणून असं माणसं भेटणं खूप नशीब लागतं आणि भाग्य पण लागतं. म्हणून काही माणसं कमी वेळात एवढं खास होऊन जातात की काही शब्दच उरत नाही आणि काही त्या प्रेमाला अंतच नसतो आणि लिमिट नसतो. म्हणून त्या मैत्रीला मी एक सांगू इच्छिते, तुझी मैत्री अशीच कायम घट्ट आणि अशीच कायम प्रेमाने आपली मैत्री राहू दे. थँक्यू सो मच डिअर फॉर छायाताई. बाय.